सभापती महोदय, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये उक्त अधिनियम कलम 12 मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि वाईल्ड लाईफ वॉर्डन जो आहे त्याला अधिक अधिकार देण्याच्या संदर्भात हे विधेयक आहे। या विधेयकाचे उद्दिष्ट मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही शेड्यूल मध्ये बदल होणार नाहीये असं त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं। दुसरं की जो वाईल्ड लाईफ वॉर्डन आहे प्रोटेक्शन ऑफिसर तर त्याच्या कुठेतरी कार्यकक्षा वाढवणं, परंतु त्यामध्ये मंत्री महोदयांनी उद्दिष्टांमध्ये हे देखील सांगितलं की आपल्याला कुठली सुधारणा याच्यामध्ये आपण केली सुचवली तर ती शेवटी आपल्याला केंद्राकडे पाठवावी लागणार आहे। मला यामध्ये हा कलम 12 मी जो आहे तो मी पूर्णपणे वाचलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या ऑफिसरला रिसर्च असेल, एज्युकेशनल रिसर्च असेल किंवा म्युझियम संबंधी काही प्राणी आपल्याला तिथे प्रिझर्व करण्यासाठी किंवा त्यांच्यावर त्यांचा मॉडेल तयार करण्यासाठी हे देखील त्या ऑफिसरला अधिकार आहेत। मला याबद्दल हे बोलायचं आहे की एखादा बिबट्या असेल, वाघ असेल यांची टेरिटरी खूप मोठी असते, जवळजवळ 5000 ते 1000 स्क्वेअर किलोमीटर एखाद्या या वन्य प्राण्याची म्हणजे खास करून वाघ असेल, बिबट्या असेल यांची टेरिटरी आहे। यांची टेरिटरी एवढ्यासाठी मोठी असते कारण ते भक्ष्य शोधण्यासाठी त्यांना तितकं फिरावं लागतं आणि एक भक्ष्य सापडण्यासाठी त्यांना किमान एवढा मोठा प्रवास करावा लागतो। परंतु आता काय झालंय, हा सगळा इम्बॅलन्स जो झालाय हा आपणच घडवून म्हणजे मनुष्य प्राण्याने घडवून आणलेला आहे। आपण त्यांच्या टेरिटरीमध्ये घुसतोय म्हणून ते आपल्यावर अटॅक करतायत। तर मुळात म्हणजे एकंदर आपली ही जी वनसंपदा आहे ही किती आहे, हे फॉरेस्ट गेल्या 10 वर्षात आपण किती फॉरेस्टचं नुकसान केलंय, किती फॉरेस्ट एरिया आपला कमी झालाय याचं सॅटेलाइट मॅपिंगद्वारे सगळे आपल्याकडे डेटा उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपण नेमके किती त्यांच्या क्षेत्रामध्ये गेलेलो आहे आणि म्हणून ते आपल्यावर अटॅक करतायत। आता यामध्ये हे हल्ले वाढतायत का, तर हो वाढतायत। आता आपण पाहतो की मोठमोठ्या नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस येतात, खास करून MMR रिजन मध्ये, तिकडे जाहिरातींमध्ये दाखवतात की लिव्ह इन द फॉरेस्ट, लिव्ह इन नेचर या जाहिराती दाखवल्या जातात आणि फ्लॅट दाखवत नाही, फक्त फॉरेस्ट दाखवतात। अशा अनेक उदाहरणं जाहिराती आपल्याला ठाणे परिसरात किंवा त्याच्या पलीकडे नवी मुंबई, पालघर वगैरे कुठेही पाहता येतील। परंतु एकंदर फॉरेस्टचा एरिया कमी होत चालला आहे आणि आपण दोष बिबट्यांना देतोय, हे देखील कुठेतरी चुकीचं आहे। आणि त्यामुळे जेव्हा या कलमात मध्ये आपण सुधारणा किंवा अधिकार आपण ज्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफिसरला देणार आहे त्यामध्ये कुठेही मनमानी होणार नाही किंवा काही लोक रिसर्चसाठी 2-2, 3-3 वर्ष अप्लाय करतात एखादा रिसर्च प्रोजेक्टसाठी की जेव्हा तिकडे प्रोजेक्ट टायगर असेल किंवा काही पण जंगलात कोणाला रिसर्च करायचा असेल तर त्याला मात्र परवानग्या मिळायला खूप वेळ लागतो। त्याला त्या जो कोणी रिसर्च फेलो असेल तर त्याला इतक्या म्हणजे हर्डल सहन कराव्या लागतात रिसर्च करताना आणि त्यामध्ये आपण हे स्थलांतर वगैरे जे करण्याचा उद्दिष्ट आहे की स्थलांतर करणं, एखाद्या ठिकाणी जास्ती आले तर दुसरीकडे टाकणं, परंतु एकच सोल्युशन नाहीये की प्रत्येक वेळा मग उचलून त्यांना वंताराला टाका किंवा कारण सध्या तेच एक गाजतंय, जेव्हाही कुठली चर्चा येते ती ओघायोगाने त्याच्यामध्ये वंताराचा उल्लेख होतो। त्यामुळे आपण याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे। या बिलाच्या माध्यमातून मला असं सांगायचंय की नेमके कुठे कमी आणि कुठे जास्ती आहे। महाराष्ट्रातच त्यांचं स्थलांतरण केलं तर ते जास्ती संयुक्तिक राहील आणि दुसरं म्हणजे त्यांची जी टेरिटरी मार्किंग हे त्यांचं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, आपण ते मारू शकत नाही, त्यांचं ते जेनेटिक आहे की त्यांना तेवढा परिसर लागतो। जर का त्यांना भक्ष्य मिळालं नाही तर ते बाहेर पडणारच जंगलातून। त्यामुळे हा जो एक डेलिकेट बॅलन्स आहे, हा डेलिकेट बॅलन्स आपल्याला साध्य करता आला पाहिजे। या बिलाच्या अर्थातच या बिलाला माझं समर्थन आहे, परंतु याच्यात खूप कॉशन आपल्याला बघावं लागेल, हे सांभाळावं लागेल कारण दिवसेंदिवस आपली वनसंपदा नष्ट होत चालली आहे। मला आठवतंय की आम्ही पूर्वी, मी झुऑलॉजीची स्टुडंट आहे आणि त्यामध्ये आम्ही पूर्वी खूप डिसेक्शन करत होतो। आता डिसेक्शनवर पूर्ण बंदी आहे, का तर कुठल्याच प्राण्याला मारायचं नाही म्हणून। पूर्वी आम्ही अनेक प्राण्यांचं डिसेक्शन करत होतो अभ्यासासाठी,
तर अभ्यासासाठी बंद झालेत, परंतु ते आपल्याला अटॅक करतोय म्हणून आपण त्यांना आता जेरबंद करतोय किंवा त्यांना शेवटी अगदीच एखादा मॅन इटर निघाला तर त्याला आपल्याला मारावं लागतंय. परंतु मला असं वाटतं की हा बदल करत असताना याच्यामध्ये जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफिसर आहेत तर त्यांना SOP ठरवून देण्यात यावी की त्यांनी नेमके कुठले कुठले अधिकार त्यांना मिळालेत. कारण हा शेवटी कायदा केंद्राचा आहे आणि आपण आपल्या जेवढ्या अधिकारात आहे तेवढा आपण त्याच्यामध्ये संशोधन करतोय किंवा सुधारणा करतोय. त्यामुळे जेव्हा काही रिसर्चच्यासाठी जी परमिशन्स असतात तर त्या लवकर मिळायला पाहिजे. कारण कोणाचं तरी त्याच्यामध्ये करिअर असतं किंवा कोणाला त्याच्यात रिसर्च थांबलेला असतो. तर याबाबत देखील मंत्री महोदयांनी सुधारणा करत असताना याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. धन्यवाद. खोडके साहेब.